मी संजय सुरेंद्र कोले शेतकरी संघटनेचे काम करतो। आज आपण ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे महाराष्ट्रात जो प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग आहे त्याबाबत। सुरुवातीला वर्ध्याच्या पवनारपासून सुरुवात होणारा हा रस्ता शेतकऱ्यांच्या विशेषतः बागायती पट्ट्यातल्या शेतकऱ्यांच्या विरोधामुळं आता त्याचं रेखांकन बदलून वर्धा जिल्ह्यातल्याच दिग्रस पासून चालू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातल्या बांधापर्यंत जाणार आहे आणि त्यामुळे सुमारे 50 किलोमीटर अंतर त्याचं वाढलेलं आहे। सुरुवातीला 802 किलोमीटर लांबी असलेला हा रस्ता आता 857 किलोमीटर झालेला आहे आणि त्यासाठी भूसंपादनाचंही काम चालू झालेलं आहे। या रस्त्याला बागायती पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून विरोध केला। त्या विरोधात मोर्चे काढले, धरणे आंदोलन केली, रस्ता रोको झाले, घेराव आंदोलन झाली। तर थोड्याफार प्रमाणात जिथून कोरडवाहू पट्टा आहे तिथं काही शेतकऱ्यांनी किंवा राजकीय पुढाऱ्यांनी या महामार्गाचं समर्थनही केलं आणि त्यासाठी त्यांची छोटी मोठी आंदोलनं झाली। खरं तर हा रस्ता पूर्वीपासून असलेल्या एका रस्त्याला समांतर असा जातो आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की एक पूर्वीचाच महामार्ग आहे जो आता अस्तित्वात आहे आणि त्याच्यावर फारशी गर्दीही नाही। असं असताना परत शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेणं, भूसंपादन करणं आणि जबरदस्तीनं हा रस्ता केला जाणं हे काही योग्य नाही, त्याची सध्या तरी गरज नाही असं विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि ते काही अंशी बरोबर आहे। रस्ता आवश्यक आहे किंवा नाही, किंवा ज्या भागातून हा रस्ता जाणार आहे किंवा ज्या शक्तिपीठाचं नाव ठेवून शक्तिपीठांना जोडणारा रस्ता असं म्हटलं गेलं त्या रस्त्याची खरं तर आत्ता काही आवश्यकता नाही आहे। सुरुवातीचं जे रेखांकन होतं त्याचा हिशोब बघता विरोध झाल्यावर रस्त्याचं रेखांकन बदललं आणि त्यामुळे खर्चातही वाढ दाखवली गेलेली आहे। 80,000 कोटीचा हा रस्ता आता 1 लाख कोटीवर जाऊन बसलेला आहे आणि कर्जात बुडालेल्या या महाराष्ट्र राज्याला अशा प्रकारे लगेच त्यापासून काही उत्पन्न वाढणार आहे अशी कुठलीही परिस्थिती नसताना हा शक्तीपीठ महामार्ग काढण्याचा राजकीय जो डाव चाललेला आहे किंवा जी सक्ती चाललेली आहे ती खरं तर अनाठायी आहे, अनावश्यक आहे। याचं कारण असं की आत्ता जो रस्ता आहे जो पंढरपूर मार्गे अगदी नांदेड किंवा पुढेही जातो त्या रस्त्याला आजही फारशी वाहतूक नाहीये। एकतर हा प्रचंड मोठा म्हणजे सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागापासून सुरू होऊन तो नांदेड यवतमाळच्याही पुढेपर्यंत जो रस्ता आहे हा कोरडवाहू पट्टा आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि पावसावर अवलंबून असलेला हा पट्टा आहे। नद्या बारमाही वाहणाऱ्या नाहीत। एक उजनी धरणाचा सध्याचा हिरवळचा भाग किंवा पाण्याची पुरवठा असणारा भाग वगळता तिथून पुढे तर फारच भयानक स्थिती आहे। म्हणजे पाण्यासाठी वणवंता असा पिढ्यानपिढ्या गेली काही हजार वर्ष असलेला हा पट्टा आहे आणि ज्या हेतूनं सरकारनं हा रस्ता काढलेला आहे किंवा शक्तीपीठ आम्ही जोडणार म्हटलेला आहे ती काही आत्ताची आवश्यक बाब नाही आहे किंवा या पट्ट्यात रस्ता केल्यामुळे काही फार मोठी उलाढाल होणार आहे हेही चुकीचं आहे। ज्या ज्या देशामध्ये कोरडवाहू भाग आहे म्हणजे असे अनेक देश आहेत, चीनचा उत्तर भाग प्रचंड मोठा कोरडवाहू आहे, ऑस्ट्रेलियाचा बराच मोठा भाग पडीक आहे, तिथं अशी काही कुठली औद्योगिकरण वगैरे काही झालेलं नाही आणि तिथं मोठ्या रस्त्यांची काहीच गरज नाही। आपला हा जो मराठवाडा आणि पुढं विदर्भाचा काही भाग आहे आणि अगदी पश्चिम महाराष्ट्रातलेही सांगलीच्या पूर्वेकडचा भाग आहे, इथं काही कारखानदारी फार फोपावलेली नाही किंवा नाहीच आहे किंवा इतर सेवा व्यवसायही अजून काही सरकारनं गेल्या कित्येक वर्षामध्ये लक्ष दिलेलं नाही। खरं तर हे सगळे पर्याय यायला पाहिजे होते। पश्चिमेकडचं सह्याद्रीच्या डोंगर रांगातल्या ज्या काही नद्या आहेत तिथं आणखी धरणं उंच करून किंवा जेवढं जास्तीत जास्त पाणी अडवता येईल ते अडवून त्या भागात न्यायचं काम व्हायला पाहिजे होतं। उलट या महामार्गाला एक पर्याय आहे की तुम्ही एवढं मोठं सगळं जे करता आहात महामार्गाच्या नावाखाली त्याच्याऐवजी पाणी वाहून नेणारी एखादी योजना जर एवढ्या लांब केली तर ती उलट लोकांच्या 100 पटीनं काय 1000 पटीनं उपयोगाची ठरेल। पण सरकार तसं काही करत नाही। आत्ताचं हे जे काही सरकार आहे भाजप आणि इतर पक्षांचं जोडलेलं महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलंही सरकार त्यांना एकच कळत आहे की रस्ते करायचे, जिथं जाईल तिथं रस्ते करायचे।
यामागचा हेतू काय आहे? त्याची उघड कारणं वेगळी आहेत, आतली कारणं वेगळी आहेत. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हा रस्ता घाईघाईनं करू नये, अजिबात करू नये. सध्या तरी त्याची काही गरज नाही. सध्या हा रस्ता जिथून येणार आहे किंवा जिथं जाणार आहे त्या उलटसुलट दोन्ही बाजूनं, म्हणजे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत किंवा दक्षिणेपर्यंत या लोकांना पाणी ही अत्यावश्यक बाब आहे. पाणी जर देता येत नसेल, त्यांना या मर्यादा सरकारला पडत असेल, एकतर सरकार मुळातच कर्जात बुडलेलं आहे. सरकार जरी जीडीपीशी कर्जाची तुलना करत असेल तर ते काही एकच बाजू आहे. त्याची इतर व्यावहारिक बाजू पाहता कर्ज हे फेडणं एवढं सोपं नाही आहे. कशाला जोडून आर्थिक प्रश्न सुटणार नाही. त्यामुळं असे जे 1-1 लाख कोटीचे मोठे प्रकल्प जे आज फारसं उत्पन्न देणार नाहीत, किंबहुना त्याचं कर्जच महाराष्ट्राच्या उरावर येणार आहे, असे प्रकल्प राबवू नयेत. आणि त्यासाठी शक्तिपीठ महामार्गाची आता कुठल्याही परिस्थितीत गरज नाही. हा प्रस्ताव बंद करा असं आम्ही म्हणणार नाही, पण सध्या तरी तो गरजेचा नसल्यानं तो पुढे ढकलावा. ज्यावेळी त्याची खरंच गरज लागेल त्यावेळी सरकार ते करणारच आहे. आज जवळजवळ 8,760 हेक्टर जमीन या रस्त्याला लागणार आहे. हा आकडा जरी छोटा वाटत असला तरी खरं तर असे रस्ते ज्यावेळी होतात त्यावेळी ते रस्ते काही बांधावरून नेत नाहीत, त्यामुळं शेतीचे तुकडे होतात. आज बागायती पट्ट्यात जे शेतकरी आपली जमीन कसताय, त्यावर ज्यांचा प्रपंच आहे, त्यांना शेतीबाह्य व्यवसायाकडे तुम्ही एकदम ढकलणार आहात. तुम्ही रेडी रेकनरच्या 4पट जरी भाव दिला तरी ते पैसे घेऊन तो शेतकरी काय करणार आहे? कारण त्याचा पिढ्यानपिढ्याचा जो व्यवसाय आहे त्याला एकदम हा तुझा व्यवसाय आम्ही काढून घेत आहोत आणि त्या बदली हे तुला पैसे घे आणि तुला काय करायचं ते कर जा, असं म्हणणं एवढं सोपं नाही. एखाद्या पिढ्यानपिढ्याच्या उद्योगपतीला जर तुम्ही म्हटला की तुमचे सगळे उद्योग आम्ही काढून घेत आहोत आणि त्या बदली तुम्हाला पैसे देत आहोत, तर तो उद्योगपतीही दुसऱ्या उद्योगात लगेच सेटल होणार नाही आणि तो तोट्यात जाईल किंवा त्याचे ते पैसे दुसरीकडेच खर्ची पडतील की ज्याच्याशी त्याचा संबंध नाही. अशा व्यवसायाकडे त्याला वळवणं एवढं सोपं नाही. आणि तशीच परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना त्याच्या मूळ व्यवसायातून काढणं किंवा त्याच्या व्यवसाय चालू आहे त्या शेतीचे तिरके छोटे मोठे तुकडं करणं हे चुकीचं आहे. जो त्या वंशात जन्मलेला आहे, ज्यावेळी त्याच्या वंशात तेव्हा कळे, जो शेतकरी आहे त्यालाच ही सगळी परिस्थिती आणि संकट माहिती आहेत. यामुळे काय होईल की अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील, अनेक गावाच्या गावं गोत्यात येतील. हे रस्ते ज्यावेळी होतात त्यावेळी आता जी निर्धोकपणे व्यवस्थित जी वाहतूक चालू आहे ती सगळी कोलमडणार आहे. ज्या श्रीमंतांच्या गाड्या आहेत किंवा ज्या उद्योगासाठी वापरलेल्या व्यावसायिक गाड्या आहेत किंवा मालवाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत त्यांनाच याचा उपयोग होणार आहे, पण स्थानिक शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना त्याचा त्रास होतो भाग आहे. दुसरं म्हणजे तुम्ही या क्षेत्रात जर प्रचंड मोठी वाहतूक करणार आहात तर तुम्ही त्याऐवजी मग रेल्वे मार्ग करा. ते का करत नाही? तुम्हाला जर औद्योगिकरणासाठी काही उपयोगात आणायचं असेल तर तुम्ही छोटी छोटी विमानं वापरायलाही आता सुरुवात केली पाहिजे, पण ते सरकार काय करत नाही. सरकार उठसूट जमिनी ताब्यात घेऊन भूसंपादन करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करून त्याच्यावर मोठमोठाले रस्ते उभारत आहे. मग सरकारला असं म्हणायचं आहे का की 4 चाकी गाड्यांची संख्या वाढणार आहे म्हणून आम्ही अनेक रस्ते करतो, दुसऱ्या रस्त्यावर फार गर्दी होते? तर मुळात देशाचा आत्ता जो प्रश्न आहे की जो अमेरिका इराण किंवा इस्रायल इराण या युद्धामुळे तयार झालेला आहे की तुम्ही स्वतःचं पेट्रोल नाहीये, तुमच्याकडे स्वतःचं डिझेल नाहीये, तुमच्याकडे स्वतःचा गॅस नाहीये, अशा वेळी गाड्यांची संख्या वाढवणं आणि आयात तेलासाठी किंवा क्रूड ऑइलसाठी परकीय चलन प्रचंड प्रमाणात वापरणं हे आता भारतानं बंद केलं पाहिजे. यावर मर्यादा आणली पाहिजे. यासाठी कठोर कायदे केले पाहिजेत. कारण गाडी ही आता उपयोगापेक्षा अनेक लोक चैनीसाठी वापरत आहेत. अनेक असे लोक निघतील की ज्यांना 4 चाकी गाडीची गरजच नाहीये, पण केवळ प्रतिष्ठा म्हणून नसलेली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी, नसलेली ऐपत उपयोगात आणण्यासाठी किंवा तिचं काहीतरी बडेजाव करण्यासाठी बहुतांशी गाड्या. मी सांगतो की जवळजवळ 50% भारतातल्या गाड्या या अशा आहेत की ज्यांची त्या व्यक्तींना गरजच नाहीये आणि त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड कर्ज झालेलं आहे आणि कर्जाच्या वसुल्या, बँकांची थकबाकी हे सगळे प्रकार झालेले आहेत. या थरावर येऊन कुणीतरी या महामार्गाचा विचार केला पाहिजे. मुंबईत किंवा दिल्लीत 6व्या मजल्यावर बसून
या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळणार नाहीत. माझं ठाम मत आहे की आपल्या देशामध्ये आमदार किंवा खासदार जे होतात ते गरीब नसतातच. एक तर काही कोट खर्चल्याशिवाय कोणी आमदार होत नाही, कोणी खासदार होत नाही. आता तर जिल्हा परिषदसाठी निवडून जाणारे, पंचायत समितीसाठी निवडून जाणारे 50 लाखाच्या वर खर्च करतायत. हे सगळी श्रीमंताची थेर आहेत. या लोकांना गरिबांच्या, सामान्यांच्या, विशेषतः ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, छोट्या व्यापाऱ्यांच्या, छोट्या कारागिरांच्या, स्वयंरोजगारांच्या समस्या माहीत नाहीत. हे जहाज भारताचं कुठं जाऊन धडकणार आहे देव जाणे. आणि त्यामुळे मग आमचं म्हणणं असं आहे की हा जो प्रस्तावित शक्तीपीठ रस्ता आहे हा सध्या थांबवावा. याबद्दल कुठलंही भूसंपादन करणं, त्याच्यावर विचार करणं हे सरकारनं थांबावं, कारण ही अनावश्यक गोष्ट आहे. तो रस्ता आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याला समांतर जो आत्ता रस्ता आहे तोच ओस पडलेला आहे. मिरजेपासून तो यवतमाळ ते पुढे नागपूरपर्यंत हा रस्ता ओस पडलेला आहे. या रस्त्यावर वाहतूक नाही. एसटी महामंडळाच्या 4-2 बसेस आणि 4-2 स्थानिक पातळीवर दुचाकीवरनं फिरणारे लोक या पलीकडं कुठलीही माल वाहतूक वगैरे फारशा प्रमाणात होत नाही. पण सरकारला जर वाटत असेल की असे 2-2 रस्ते केल्यामुळं, समांतर 2-2 रस्ते केल्यामुळं जर फार काही उलाढाल होणार आहे तर सरकारचं काहीतरी चुकतंय. कारण तिथून काही आणायचं आहे आणि तिथं काही न्यायचं आहे. यासाठी जे काही लागतं, मग तो शेतमाल असेल, औद्योगिक माल असेल किंवा सेवा देणारी व्यवस्था डेव्हलप झाली असेल, असं तिथं काहीच झालेलं नाही. जगणं मुश्किल आहे. लोक झगडतायत, लोक जमिनी विकून मुलांची शिक्षण आणि लग्न करतायत. अशा ठिकाणाहून एवढे मोठे रस्ते कशाचे, काय सरकारला म्हणायचं हेच कळत नाही. तर सरकारचा जो हेतू आहे तो दुर्दैवी दिसतो. त्याच्यापर्यंत उघडपणे बोलण्यापेक्षा लोकांना फार माहिती आहे की हे का चाललेलं आहे. तर आमचं म्हणणं आहे की या देशाचे नागरिक म्हणून आणि शेतकरी प्रतिनिधी म्हणून किंवा संघटनेचा प्रतिनिधी म्हणून आमचा या महामार्गाला ठाम विरोध आहे. तशीच परिस्थिती ग्रीन कॉरिडॉर रस्ता जो होणार आहे मुंबई ते बेंगलोर वगैरे जो चाललाय त्याचंही हेच आहे की बेंगलोर सुबत्तेत दिसतं, मुंबई सुबत्तेत दिसतं, पण तो मधून रस्ता जो जाणार आहे त्या भागात काय सुबत्ता आहे. 18 विश्व दारिद्र्यात लोक कर्जात बुडलेली अशी अवस्था आहे. त्याही भागात पाण्याची व्यवस्था नाही. पाण्यासाठी लोक झगडतायत. किमान गरज म्हणून जे काय आवश्यक आहे तेही तिथं नाही. स्वतःचं खात्रीचं अन्नधान्य नाही. पावसावरची पूर्णपणे शेती आहेत. आमचं ठाम म्हणणं आहे की या भागात पावसाळ्यामध्ये नदीचे महापूर हा एक मोठी समस्या आहे. हे जे महापुराचं पाणी वाहून नेण्याची व्यवस्था त्या भागात तुम्ही अगोदर करा. हे जे काही तुम्ही रस्त्यासाठी यंत्रणा, सिमेंट, वाळू, सळी वगैरे जे काही वापरणार आहे त्याच्याऐवजी कॅनॉल मोठमोठे करा. भले बंदिस्त पाईपलाईन मधून या, काहीही करा. त्यासाठी हे सगळे पैसे वापरा आणि त्या लोकांना स्थानिक पातळीवर सुबत्तेमुळं आपोआप जो रोजगार निर्माण होणार आहे, शेती पिकणार आहे. शेतमालाचे सरकार निर्यात बंदी उठवत नाही. अनेक सात शेतमालावर सरकारनं वायदे बाजार बंदी घातलेली आहे. हे सगळं बंद करा आणि उत्पादन वाढू द्या. निर्यातीचे मार्ग खुले करा. या देशालाही पुरून उरेल एवढं धान्य हे शेतकरी तयार करतील, दूध तयार करतील, अनेक प्रक्रिया उद्योग करून त्याचा माल तुम्हाला विकता येईल. शेती या व्यवसायाकडे जर बारकाईनं तुम्ही पुरवठा केला तर त्या ग्रामीण भागात सुबत्ता आपोआप तयार होणार आहे. याच्यापेक्षा चकचकीत रस्ते, मोठाले रस्ते तयार करणं ही श्रीमंतांच्या चैनीसाठी चाललेलं आहे. गरीब मेला तरी चालेल, आम्ही हे करणारच असा जो डावपेच सरकार आखत आहे. हे सगळे बिगर शेतकरी लोक आहेत. यांचं पोट शेतीवर नाही, यांचा प्रपंच शेतीवर नाही, यांची कुठलीही चैन शेतीवर नसल्यामुळं शेतीबाह्य लोक हे शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहेत आणि हे बंद व्हायला पाहिजे. नसेल तर आमचा सरकार जर सक्तीनं या सगळ्या गोष्टी करत असतील ज्या अनावश्यक आहेत रस्ते, तर आमचा त्याला ठाम विरोध राहणार आहे. आता हा जो काही शक्तीपीठ रस्ता आहे किंवा ग्रीन कॉरिडॉरचा रस्ता जो येणार आहे, यापैकी आमच्याच जिल्ह्याचं उदाहरण घेतलं, सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागाचं, तर आता काही कॅनॉल, पाण्याचे कॅनॉल पूर्व भागात म्हणजे दुष्काळी पट्ट्यावर गेलेले आहेत. तशीच परिस्थिती कर्नाटकमध्येही हिप्परगी बंधारा असेल किंवा पुढं आलमट्टी धरण असेल, त्याचं पाणी आता जात आहे. आणि बरोबर याच काळात म्हणजे ज्या परिस्थितीत लोक पिढ्यानपिढ्या गरिबीत राहिले, कोरडवाहू म्हणून त्यांनी हे जे काही सगळं नुकसान किंवा तोट्यात गेले किंवा अत्यंत हलक्या दर्जाचं जीवन जगले, त्या लोकांना
काही प्रमाणात, म्हणजे मी म्हणत नाही की सगळाच भाग हा सुजलाम सुफलाम झालेला आहे, पण थोडं थोडं जिथं पाणी गेलेलं आहे ते शेतकरी आता कष्टानं शेती पिकवत आहे. त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आता थोडा थोडा हळूहळू बदल होतो आहे, चांगल्या स्थितीकडे ते निघालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर त्या शेतकऱ्यांना तुम्ही हे रस्ते काढून घेतले आणि त्या जमिनी, रस्त्यासाठी जमिनी काढून घेतल्या, तर ते शेतकरी अक्षरशः आगीतून फुफाट्यात पडणार आहेत. कारण त्यांना एकदम त्यांचं उत्पन्नाचं साधन किंवा ते पिढ्यानपिढ्या जो व्यवसाय करत आले त्यातून बाहेर काढून त्यांना दुसऱ्या व्यवसायाकडे वळवणं, त्यासाठीचं जे आवश्यक कौशल्य आहे, त्यासाठीचं जे आवश्यक गुंतवणूक आहे किंवा त्याची जी माहिती असली पाहिजे ती त्यांच्याकडे नाही. आणि त्यामुळं अशा लोकांचंही आता जगणं मुश्किल होणार आहे. दुसरं गोष्ट म्हणजे सरकार असं म्हणतं की अशा रस्त्याच्या कडेला जी काही व्यवसायाचं होणार आहेत, हॉटेल व्यवसाय असतील किंवा इतर काही पुरवठा करणाऱ्या गोष्टी असतील, त्याचे लिलाव काढले जातील किंवा ज्या बड्या लोकांना, बड्या कंपन्यांना ते सगळं दिलं जाईल. यामध्ये शेतकरी कुठंच बसत नाही किंवा शेतमजुरी कुठं बसत नाही, कारण त्या व्यवसायाचं त्यांना काही माहितीही नाही आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं त्यालाही ते शक्य नाही. तर अशा ज्या काही सगळ्या अडचणी यामुळे तयार होणार आहेत, त्यामुळे सरकार जे समर्थन करतं, रस्ते झाल्यावर या रस्त्याकडे ना असं होणार आहे, तसं होणार आहे, त्यामध्ये रस्त्यात जमीन ज्याची गेली त्या शेतकऱ्याचं काय होणार आहे याबद्दल सरकारचं काय उत्तर आहे? तर काहीही उत्तर नाही. कारण हे शेतकऱ्यांच्या नशिबाला त्या रस्त्याचा फायदा उचलण्याचं जे कौशल्य लागतं किंवा जी गुंतवणुकीची हुशारी लागते किंवा त्याच्याकडे जे काही औद्योगिकीकरणाचं किंवा छोट्या व्यवसायाचं, व्यापाराचं जे कौशल्य आहे ते आज तरी नाही आहे, किंवा हॉटेलिंग व्यवसायाचंही कुठलंही कौशल्य नाही. आणि त्यामुळे हे लोक बाजूला राहणार आहेत. आणि जे आता स्थिर स्थावर झालेले बडे बडे लोक आहेत, बड्या बड्या कंपन्या आहेत, त्या याचा फायदा उठवणार आहेत. आणि त्यामुळे पुन्हा एकदा शेतीबाह्य व्यवसायात जबरदस्तीनं शेतकऱ्यांना ढकलण्याचा जो उद्योग आहे ते ढकलले गेल्यानंतरही झालेल्या तिथल्या रस्त्यामुळे जी प्रगती थोडीफार रस्त्याकडनं होणार आहे त्याचाही लाभ त्या शेतकऱ्याला मिळणार नाही. आणि शेतकऱ्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात शेती गेल्यानंतर जी काही थोडी रक्कम येईल त्या रकमाही हडप करण्याचे वेगवेगळे डावपेच आत्ताच चालू झालेले आहेत. की रस्ता जिथं जाणार आहे तिथं ज्यांच्याकडे पैसे आहेत ते खोटं बोलून रस्त्याकडेच्या जमिनी वगैरे घ्यायला लागलेले आहेत. आणि असे डावपेच आत्ताच चालू झालेत. आणि त्यामुळे सामान्य स्थितीत जगणाऱ्या या कोरडो पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना जगणंच मुश्किल होणार आहे, भयानक परिस्थिती तयार होणार आहे. त्यामुळे सरकारनं एकदम त्यांच्या अंगावर आणून कुठला तरी डोंगर टाकू नये किंवा हे रस्ते टाकू नयेत अशी आमची मागणी आहे. या सगळ्या समस्याचा विचार करावा. आणि हे दोन्ही रस्ते बरं, या सगळ्या गोष्टीची आज काहीच घाई नाही आहे. आजही मुंबई ते बेंगलोर रेल्वे सेवा आहे किंवा विमान सेवा आहे, त्यामुळे ह्या रस्त्यांची लगेच काही घाई आहे. कमी कमी वेळात तुम्हाला जे काही म्हणतात सरकार की इतके तास वाचतील, तितके तास वाचतील, तर आत्ताही ती वाहतूक चालूच आहे. त्यामध्ये हायवेज आहेतच, त्यामुळे तिथं काही फार काही रस्ते तुंबतायत. जे काही तुंबलेलं दिसतंय ते रस्त्याचं काम चालू आहे म्हणून तुंबलेलं आहे. सरकारनंच, बांधकाम खात्यानंच तिथं अडचणी तयार केलेल्या आहेत. नाहीतर तो रस्ता वाहतुकीसाठी ज्यावेळी पूर्ण मोकळा होईल त्यावेळी त्यावरून व्यवस्थित वाहतूक होणार आहे, हे सरकारनं लक्षात घ्यावं. आता जे रस्ते तुंबल्याचं कारण आहे त्याचं कारण सरकार हेच आहे. सरकारनंच ही व्यवस्था तुंबवून धरलेली आहे आणि त्यामुळं वाहतूक तुंबते किंवा राहते. त्यामुळे सरकारनं चुकीची कारणं सांगून हे दोन रस्ते रेटण्याचं आणि त्यासाठी भूसंपादन करून शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागामध्ये नैराश्य किंवा परत संकटात टाकण्याचं काम करू नये अशी आमची भूमिका आहे. तर शेतकरी संघटनेची भूमिका मी सत्यवेद चॅनेलच्या रूपानं मांडलेली आहे. तुम्ही या भूमिकेबद्दल तुमचं जे काही म्हणणं आहे ते कॉमेंटमध्ये जरूर लिहा, कारण ते लिहिणं गरजेचं आहे. तुमची भूमिका कळाल्याशिवाय या विषयाला गती देणं किंवा लोकांचं मत कळाल्याशिवाय तीव्रतेनं त्या गोष्टीच्या मागं लागणं, या गोष्टीला बंधनं येतात. म्हणून तुमच्या कमेंट्स फार गरजेचे आहेत. तुम्ही ते स्पष्टपणे लिहा. तुमच्याही काही अटी, म्हणणे किंवा काही जे सांगणं आहे ते सांगा. आणि अशा प्रकारे सत्यवेद समूहानं जे काही इथं हे तुमच्या पुढं आणलेलं आहे त्या सत्यवेद सगळ्या समूहाला, त्यांच्या प्रतिनिधींना मी धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारही मानतो. तर सबस्क्राईब करा, कॉमेंट्स लिहा आणि शेअर करा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद.